बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय पवने। आता बघा आपल्याला समोर जे विटांची चौकानी खोली पाहायला भेटते बघा, याला टाकसाल म्हटलं जातं। टाकसाल म्हटलं तर आता आपण राजमुद्रा म्हणतो, टाकसाल म्हटलं तर आपण बँक म्हणतो बघा। पूर्वी राजमुद्रा हो नाणे किंवा शिवराय जर छापायची म्हटलं त्याच्यामध्ये छापली जायची। राजमुद्रेवरती उल्लेख असा होता की प्रतिप चंद्रलेखे वर्ध विष्णू वंदिता शाह स्नो शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राजिते। जसं का प्रतिपेत चंद्र हे वाढत्या कोरीप्रमाणे वाढत जातं, तसे शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराज यांचं वाढतं स्वराज्य हे प्रतिपेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं म्हणून त्याचा उल्लेख केला जायचा बघा। इथे अष्टकोनी खोल्या महाराजांची बाल्कनी आपण सज्जा किंवा गॅलरी म्हणतो बघा। थंडशीर हवा काढण्याची जागा, हा आयताकाराचा खड्डा आहे, कोपऱ्यावरती एक केलाकाराचा दगड आहे। इथून एक 10 ते 11 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरून गेल्यानंतर आतमध्ये 8 बाय 10 रूम पाहायला भेटते बघा। गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण, गुप्तर होते बहिरूपी बहिर्जी नाईक। 18 भाषांचं ज्ञान होतं। महाराजांचा तिसरा डोला म्हणून त्यांची ओळख होती बघा। औरंगजेबाच्या दरबारात जाऊन औरंगजेबाच्या दाढीला हात लावून त्याला कवल्या ऐकून आलेला, तरी सुद्धा औरंगजेबाला समजलं नव्हतं एवढे चालाक आणि बुद्धिनिष्ठ बहिरूपी बहिर्जी नाईक होते। कुठल्या गडकिल्ल्यांची खबर घेऊन आले, इथपर्यंत यायचं, इथून एक 10 ते 11 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरून जायचं, कारण त्यावेळी मंत्र रचले गेलेल्या की भिंतीला सुद्धा कान असतात म्हणून कलबत खड्याचा वापर केला जायचा बघा। ज्या चौताऱ्यावरती आपण उभे आहोत 250 फुटाचा अंतर आहे। 8 मिनिस्टर लोकांची ऑफिस आहे या चौताऱ्यावरती होती, याला सचिवालय असं म्हटलं जातं। पूर्वीचा जो 365 गडकिल्ल्यांचा लेखी कागदीपत्रावर होता, या चौताऱ्यावरनं चालला जायचा, याला सचिवालय असं म्हटलं जातं। शेवट जो चौतारा आहे दिवाण एक खास आहे, आतमध्ये दिवाण आम, दिवाण आम म्हटलं आम जनतेसाठी राजदरबार होता बघा। हा दिवाण एक खास आहे, खास लोकांसाठी। कुठे मोहीम वगैरे काढायची म्हटलं खास लोक घ्यायचे या चौताऱ्यावरती येऊन बसायचं म्हणून त्याला दिवाणे खास असं म्हटलं जातं। आणि अति महत्त्वाचं ठिकाण म्हटलंच तर आपल्या राजांचा राजदरबार पाहण्यासाठी आपण पुढे जाऊयात। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय पवने। जय शिवराय।